बातमी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि शिंदेंना दिलेल्या इशाऱ्याची आहे। येणाऱ्या काळामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड काय आहे हे दाखवून देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा यांना पळता भुई थोडी होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना इशारा दिला। बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही, पुढच्या वेळी अधिक जोमाने आणि ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरू आणि विजय मिळवू असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। बेस्ट कामगारांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं। जी काही निवडणूक झाली मी त्याच्यात काही जास्त लक्ष घातलं नाही, कारण कधीच मी तुमच्या कार्यकारिणीत काय चाललंय, उमेदवार कोण आहेत, कोण काय प्रचार करतंय, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या दाखवलं काय गेलं, ठाकरे ब्रँड। अरे ठाकरे ब्रँड ते अजून सुरुवात नाही झाली, झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा ब्रँड वाटतो तो। तर यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। ठाकरेंनी आरशात बघितलं असतं तर मोर्चाची वेळ आली नसती। ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरनं देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। पूरग्रस्तांना बिस्किटाचा पुडा तरी दिला का असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला। त्यांनी पुढेही हंबरडा फोडावा लागेल असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली, त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही। हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल। तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करत आहेत। ज्यांनी जेव्हा त्यांच्या काळामध्ये देण्याची जेव्हा संधी होती तेव्हा काय म्हणाले, आमच्या हातात काय नाही, इथं पण आले हात खाली आहे, हात रिकामे आहे, माझ्याकडे देण्यासारखं काय। अरे जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं, आणि आता काय आम्ही देणार आहोत। आता हंबरडा कुठं फोडणार, किती वेळा फोडणार। जेव्हा तुमची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, तुमचे आमदार गेले तेव्हा हंबरडा फोडला, आता लोकसभा गेली तेव्हा हंबरडा फोडला, विधानसभेत 120 जागा 100 लढवून 20 आले तेव्हा हंबरडा फोडला। अरे आता थोडा हंबरडा बाकी ठेवा, अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे।